तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार? काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं. राष्ट्रवादीत संताप, काँग्रेस कार्यालयात राडा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. बीड मधल्या या पत्रकार परिषदेत पत्रकारानं बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना थेट प्रश्न विचारला. मात्र धनंजय मुंडेंनी हस्तक्षेप करत सुनेत्रा पवारांना उत्तर तर देऊ दिलंच नाही, मात्र पत्रकारालाही प्रश्न विचारण्यापासून रोखलं. आणि नेमकं काय घडलं पुन्हा एकदा पाहूया. सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. कार्यालयामध्ये या घटनेवरून काँग्रेसनं थेट सुनेत्रा पवारांवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं ट्विट करून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला. विशेष म्हणजे नाव न घेता धनंजय मुंडेंनाही गुंड प्रवृत्तीचा नेता असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मात्र ते सोडून धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसला द्वेष असल्याचा दावा करत मूळ मुद्द्याला बगल दिली. एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे. अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाहीत. त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. सपकाळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अजितदादांचा अपघात, राष्ट्रवादीकडून भाजपकडे गेलेलं अर्थ खातं आणि इतर अनेक मुद्द्यांवर सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या मौनाचा मुद्दाही अधोरेखित करत गुंगी गुडियाच्या उल्लेखाचं जोरदार समर्थन केलं. मात्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात घुसून सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घातला. सपकाळ आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत माफीची मागणीही केली. भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे, तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही. आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी. आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे आणि त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय. मग तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे. गुंगी गुडिया या संकल्पनेचा जन्मच काँग्रेसमधून झालाय. समाजवादी नेते राम मनोहर लोहियांनी इंदिरा गांधींचा सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत गुंगी गुडिया असा उल्लेख केला होता. मात्र इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून सर्व राजकीय विरोधकांना उत्तर दिलं. त्यामुळे सुनेत्रा पवारही त्यांचा कित्ता गिरवणार का हा प्रश्न आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं, ज्या बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून धनंजय मुंडेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं त्यांच्या भरवशावर सुनेत्रा पवारांनी पत्रकार परिषदेत मौन बाळगणं कितपत योग्य आहे. याच पत्रकार परिषदेत अजितदादा असते आणि हाच प्रश्न विचारला असता तर धनंजय मुंडे याच आविर्भावात बोलू शकले असते का? रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. बस सुरेश.